नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो फक्त अभ्यासासाठीच नाही तर एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील 5वे प्रकरण भारतीय लोकशाही समोरील आव्हान याचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. तुम्हाला हव्या असलेल्या नोट्स आणि पूर्ण स्वाध्याय आपण याच सत्रात कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा विषय अगदी मुळापासून समजेल. तर मग अजिबात वेळ न घालवता चला थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते आधी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला आपण लोकशाहीचा खरा अर्थ काय असतो ते समजून घेऊ. त्यानंतर लोकशाही समोर जागतिक पातळीवर आणि विशेषतः आपल्या भारतात कोणती मोठी आव्हाने आहेत यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. अर्थात फक्त समस्यांवर बोलून आपण थांबणार नाही, तर त्यावर मात करून यशस्वी होण्याचे मार्गही शोधूया. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय एकत्र सोडवणार आहोत. चला, तर मग आपला पहिला आणि सर्वात मूलभूत प्रश्न, लोकशाही म्हणजे नेमकं काय हो? बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की बाबा आपण 18 वर्षांचे झालो, एकदा मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत नोंदवलं की आपली लोकशाहीतली जबाबदारी संपली. पण खरं सांगायचं तर तसं अजिबात नाहीये. लोकशाही ही कुठलीही निर्जीव वस्तू किंवा नुसती कागदावरची व्यवस्था नाहीये. ती एक सतत चालणारी, श्वास घेणारी जिवंत प्रक्रिया आहे. केवळ निवडणुका येणे आणि मतदान करणे एवढ्यापुरतीच ती मर्यादित नाही. खऱ्या अर्थानं लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा आपल्यासारखे नागरिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात आणि संविधानातील मूल्यांचे डोळ्यात तेल घालून रक्षण करतात. थोडक्यात सांगायचं तर लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला नेहमी सतर्क राहावंच लागतं. आता इथे एक मोठी गोम आहे बरं का. आपण अनेकदा राजकीय लोकशाही आणि खरी लोकशाही यात गल्लत करतो. राजकीय लोकशाहीत आपण फक्त वरवरच्या गोष्टी पाहतो, जसे की निवडणुका, सरकार, न्यायालय इत्यादी. पण खऱ्या लोकशाहीचं उद्दिष्ट याहून खूप मोठं असतं. खरी लोकशाही म्हणजे काय? तर समाजातील अगदी शेवटच्या घटकाला, तळागाळातील माणसाला सोबत घेणं, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आणि प्रत्येकाच्या मानवी अधिकारांचे जतन करणे. जेव्हा ही समतेची आणि न्यायाची मूल्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा, त्यांच्या जगण्याचा भाग बनतात ना, तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्याकडे खरी लोकशाही आहे. आता लोकशाही म्हणजे काय हे तर आपण समजून घेतलं, पण आता थोडं देशाबाहेर पाहूया. जागतिक पातळीवर इतर देशांमधील लोकशाहीसमोर सध्या कोणती मोठी आव्हानं आहेत? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आजही जगातल्या अनेक देशांवर लष्करी राजवटीची टांगती तलवार असते. तिथे कधीही लोकशाही सरकार उलथवून लष्कर सत्ता हाती घेऊ शकतं. विचार करा, अशा अस्थिर परिस्थितीत नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य कसं टिकणार? हे एक खूप मोठं जागतिक आव्हान आहे. याशिवाय समता, न्याय, शांतता आणि मानवतावाद यांसारखी लोकशाहीची मूळ मूल्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवणे आणि ती तिथे घट्ट रुजवणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील एक अतिशय कठीण काम आहे. जागतिक आव्हानांनंतर आता आपण थेट आपल्या देशाकडे म्हणजेच भारताकडे वळूया. आपल्या भारतीय लोकशाहीसमोर सध्या कोणती मोठी अंतर्गत आव्हाने उभी आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. भारतीय लोकशाही समोरील एक अत्यंत गंभीर आणि खऱ्या अर्थाने घातक आव्हान म्हणजे जमातवाद आणि त्यातून जन्माला येणारा दहशतवाद. आता जमातवाद म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा एखाद्या गटात आपल्या धर्माबद्दल श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते आणि इतर धर्मांविषयी विनाकारण द्वेष पसरवला जातो, तेव्हा त्यातून जमातवाद उभा राहतो. या वाढत्या जमातवादामुळे समाजात दुही निर्माण होते, हिंसेला खतपाणी मिळतं आणि याच धार्मिक द्वेषातून पुढे दहशतवादासारखी भयंकर समस्या डोकंवर काढते, ज्यामुळे संपूर्ण देशाची शांतता आणि स्थिरता धोक्यात येते. दुसरं एक अतिशय संवेदनशील आव्हान म्हणजे डावे उग्रवादी, ज्याला आपण नक्षलवादी चळवळ म्हणूनही ओळखतो. आता याचा इतिहास थोडा समजून घेण्यासारखा आहे. ही चळवळ मुळात सुरू का झाली होती? तर जे भूमिहीन शेतकरी आहेत, जे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी. या चळवळीवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव आहे. पण दुर्दैवाने जसजसा काळ पुढे गेला तसतशी ही चळवळ आपल्या मूळ उद्दिष्टांपासून भटकट गेली. आज आपण पाहतो की गरिबांच्या प्रश्नांऐवजी ही चळवळ हिंसक मार्गाने थेट शस्त्र हाती घेऊन सरकार आणि सुरक्षा दलांवर हल्ले करताना दिसते. आता वळूया अशा एका समस्येकडे जिने संपूर्ण व्यवस्थेला एखाद्या वाळवीसारखं आतून पोखरून काढलंय. ती म्हणजे भ्रष्टाचार.
सोप्या भाषेत सांगायचं तर कायद्याचा भंग करून स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे म्हणजेच भ्रष्टाचार. मग तो निवडणुकीतील पैशांचा खेळ असो, सरकारी कामांमधील लाचखोरी असो किंवा बाजारातील साठेबाजी असो. भ्रष्टाचारामुळे होतं काय तर सरकारी कामाचा वेग आणि दर्जा दोन्ही घसरतो. आणि या सगळ्यात सर्वात भयंकर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सामान्य माणसाचा या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरूनच विश्वास उडून जातो. भ्रष्टाचारालाच लागून आलेला आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. विचार करा, जेव्हा थेट गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजकारणात आणि सत्तेत प्रवेश करतात तेव्हा व्यवस्थेचं काय होईल? अनेकदा काही राजकीय पक्ष फक्त निवडून येण्याच्या उद्देशाने पैसा आणि गुंडेगिरीच्या जोरावर मतदारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना उमेदवारी देतात. असे उमेदवार जेव्हा निवडून येऊन सत्तेत बसतात तेव्हा साहजिकच आर्थिक घोटाळे आणि हिंसाचाराला उधाण येतं. हे आपल्या लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अतिशय मारक आहे. या राजकीय समस्यांशिवाय काही सामाजिक आव्हानंही आहेत बरं का, जी लोकशाहीचा पाया खिळखिळा करतात. यात प्रामुख्याने वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनता, साधनसंपत्तीचे असमान वाटप यांचा समावेश होतो. जोपर्यंत आपण जातीव्यवस्था आणि स्त्री-पुरुष असमानता यांसारख्या गंभीर सामाजिक समस्या मुळापासून नष्ट करत नाही, तोपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला लोकशाही प्रक्रियेत समान संधी आणि समान न्याय मिळणं निव्वळ अशक्य आहे. आता हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित थोडं निराश वाटू शकतं, पण थांबा, चित्र इतकंही वाईट नाहीये. आपण आता या समस्यांवर मात करून भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी कशी करू शकतो याच्या प्रभावी आणि सकारात्मक मार्गांवर चर्चा करणार आहोत. हे पहा, लोकशाही यशस्वी करण्यासाठीचे उपाय आपल्याकडेच आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्ता फक्त दिल्लीत किंवा राज्याच्या राजधानीत एकवटलेली नसावी, तर ती अगदी तळागाळातील ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली पाहिजे. दुसरं म्हणजे गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी आपली न्यायसंस्था कोणत्याही दबावाखाली नसलेली, पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्ष असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही, आम्ही म्हणजे सर्व नागरिकांनी शासनाच्या प्रत्येक पातळीवर जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे. आणि हो, या दिशेने आपल्या शासनानेही अनेक ठोस आणि सकारात्मक पावलं उचलली आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी काही खूप महत्त्वाचे उपक्रम राबवले गेले आहेत, जसे की सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना दिलेलं तब्बल 50% आरक्षण, तसेच रोजगाराची हमी देणारी मनरेगा योजना आणि महिला बचत गटांची स्थापना. या अतिशय व्यावहारिक उपक्रमांमुळे समाजातील दुर्बल घटकांना आणि विशेषतः महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात खूप मोठी मदत झाली आहे. चला, आता या विश्लेषणाचा सर्वात रंजक भाग, ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली होती, तो म्हणजे आपला स्वाध्याय. आत्तापर्यंत आपण जे काही सविस्तर पाहिलं त्याची एक मस्त उजळणी करूया. मी प्रश्न विचारल्यावर उत्तर काय असेल याचा नक्की मनात विचार करा बरं का. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. रिकामी जागा भरायची आहे. लोकशाहीमध्ये डॅश डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. तुमचे पर्याय आहेत न्यायालय, राजकीय पक्ष की सामाजिक संस्था. थोडा विचार करा. आपण अगदी सुरुवातीलाच याबद्दल बोललो होतो. अगदी बरोबर ओळखलत. याचं अचूक उत्तर आहे राजकीय पक्ष. लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायालय किंवा सामाजिक संस्था निवडणुका लढवत नाहीत, तर ते काम राजकीय पक्षांचे असते. राजकीय पक्षच लोकांचा कौल मिळवून सत्तेत प्रवेश करतात. चला, आता पुढचा प्रश्न. इथे तुम्हाला विधान चूक की बरोबर ते सांगायचंय. विधान असं आहे, लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावं लागतं. आठवून पहा बरं, लोकशाहीच्या मुख्य व्याख्येमध्ये आपण काय पाहिलं होतं? बरोबर, हे विधान 100% बरोबर आहे. आणि याचं कारणही अगदी सोपं आहे. भ्रष्टाचार, हिंसा आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला पोखरणाऱ्या समस्या वेळीच ओळखून त्या नष्ट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आणि शासनाला सतत जागरूक आणि दक्ष राहावंच लागतं. आता पुढचं विधान काळजीपूर्वक ऐका. विधान आहे, आज डाव्या उग्रवादी चळवळीत शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे. हे विधान चूक आहे की बरोबर? मगाशी आपण नक्षलवादी चळवळीच्या सद्यस्थितीबद्दल काय चर्चा केली होती ते आठवा. थांबा, हे विधान पूर्णपणे चूक आहे. लक्षात आलं का? कारण जरी ही चळवळ सुरुवातीला शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी सुरू झाली असली, तरी आजच्या घडीला ती आपल्या मूळ उद्दिष्टांपासून पूर्णपणे भरकटली आहे. आता ही चळवळ फक्त सरकारला हिंसक आणि सशस्त्र विरोध करण्यावर केंद्रित झाली आहे. आता आजच्या स्वाध्यायातला आपला शेवटचा प्रश्न. विधान आहे, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
सांगा पाहू, हे चूक आहे की बरोबर? भ्रष्टाचाराचे काय वाईट परिणाम होतात हे आपण मगाशीच पाहिलं होतं. हे विधान अगदी बरोबर आहे. निवडणुकीतील गैरप्रकार आणि भ्रष्टाचारामुळे खऱ्या लोकशाहीला थेट तडा जातो आणि साहजिकच सामान्य जनतेचा या संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासच उडून जातो. आणि ह्याचबरोबर आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशातील ही सर्व आव्हाने मुळात सकट उपटून काढण्यासाठी आणि आपली लोकशाही मूल्य अधिक बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण काय सक्रिय योगदान देऊ शकतो? या प्रश्नावर आज नक्की विचार करा. मला खात्री आहे की आजचं हे विश्लेषण तुम्हाला हा विषय अगदी मुळापासून समजण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरले असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणात. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.